जय भीम नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध, मानवतेचा, समतेचा, बंधुतेचा व स्वतः प्रयत्नातून अनुसंधान करून चार आर्य सत्य आर्य अठ्ठांगिक मार्गाचा आणि 37 बोधिपक्ष धर्माचा प्रतिपादन करून निर्वाणाचा साक्षात्कार करणारे तथागत सम्यक संबुद्ध, त्यांच्या गुणांना पंचांग प्रणाम करून ज्या पिढ्यानपिढ्याची गुलामगिरीत असणारा समाज, ज्याला कधीतरी ह्या सोन्याची पहाट पाहायला मिळालं नव्हतं, परंतु ज्यांच्यामुळे आजची हे सोन्याची पहाट आम्हाला तुम्हा सर्वांना दिसत आहे, ते म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या हृदयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या कार्याला, त्यांच्या धम्मक्रांतीला, प्रत्यक्षरित्या त्यांच्या कार्याला अभिवादन करून व तसेच ज्यांच्या आश्रयाने मी हा भिक्षू जीवन जगत आहे, ते म्हणजे परमपूज्य ज्ञानज्योती महास्थवीर माझे उपाध्याय, माझे गुरुवर्य, त्यांच्या सुद्धा चरणाशी अभिवादन करून व तसेच धारण करण्यास योग्य असा भगवंताचा सुविख्यात असा सद्धम्म आणि त्या सद्धम्मावर आरूढ असणारे सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिका, दायक दायिका. आज अनेक दिवसानंतर दायक दायिका, उपासक उपासिका नेहमी म्हणतात की भंतेजी आज कठीण चिवरदानाबद्दल काहीतरी सांगावं. नेमकं कठीण चिवरदान म्हणजे काय, ही पद्धत नेमकी आली कुठून, याची प्रोसेसिंग कशी आहे, कशा पद्धतीने बुद्धाच्या कालखंडात ही कठीण चिवरदानाची प्रक्रिया पार पडत होते आणि याची महत्ता कशी आहे, यांचं महत्त्व कसं आहे, याचं आपण प्रतिपादन करत असताना दायकांनो, जेवढं मला कळतंय धम्माचं, जेवढं मला शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, मी त्याच पद्धतीने मी आपणा सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं आपणा सर्वांना एक माहिती आहे दायकांनो, या अश्विन पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा वर्षवासाचा भिक्षूंचा समापनाचा काळ असतो. आता मी अनेकदा दायकांना प्रश्न विचारतो, काय विचारतो प्रश्न, अनेकदा दायकांना विचारतो की वर्षवास हा भिक्षूंचा असतो, हा कोणत्याही उपासकांचा नसतो. कधी कधी दायकांना विचारलं तर दायक म्हणतात की भंतेजी आमचाही वर्षवास आहे ना. वर्षवास हा दायकांचा नसतो, उपासकांचा नसतो, तो भिक्षूंचा असतो. आमच्या भिक्षूंची वयमर्यादा सुद्धा, या सर्वात जास्त जर भिक्षू लोकांची वयमर्यादा जर गणना करायची असेल तर ते भिक्षूंच्या वर्षवासावरूनच केली जाते. आणि हा वर्षवासाचा जो कालखंड आहे, म्हणजे आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत कोणते भिक्षू 1 महिना उशिरा अधिष्ठान घेतात, तर ते मग कधी कधी श्रावण पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत, हा अश्विन पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत वर्षवासाचा पवारणीचा वेळ असतो, समापनाचा वेळ. आणि बुद्ध त्यांना दान पर्व सुद्धा म्हणतात की दायकांना कुशल कर्म उत्पन्न करण्याची, कुशल कर्म करण्याची, धर्मसंवेग जागवण्याची ही फार मोठी एक संधी असते. जसं अनेक देशामध्ये, विदेशामध्ये, पारंपरिक देशामध्ये, लगतच्या देशामध्ये, लगतच्या याच्यामध्ये आपण शहरामध्ये कधी कधी बघतो की काही दायक दायिका बघत असतात. त्या दिवशी मी हुडको कॉलनीला जात असताना त्या विहारात पाचारण केलं असतात. त्यांनी संघदानाचा कार्यक्रम नियोजित केला आणि पहिल्यांदा या वर्षवासाच्या कालखंडात त्या संघदानाच्या कार्यक्रमाला गेलो. त्या दायकांचं मी बघितलं
त्यांनी कल्पवृक्ष दान दिला. आता अनेक दायकांना माहित नाही कल्पवृक्ष काय आहे. कोणी बुद्धमूर्ती दान दिली, कोणी बोधिवृक्ष दान दिलं, कोणी औषधी दान दिली, कोणी चिवर दान दिलं, तर कोणी अष्टपरिष्कार दान दिलं, तर कोणी सहपरिखार दान दिलं. आणि प्रत्येक दायकांनी काही ना काही दानाच्या वस्तू होत्या. शब्दात कथन करता येत नाही एवढं दान होतं. मी विचारात पडलो की या दायकांना एकदम कळलं तरी कसं, समजलं तरी कसं. कारण हे समजण्यासाठी त्या दायकांना तशी सद्धम्माची चेतना उत्पन्न होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ते जर नसेल तर मग दायकांना माहीत तरी कसं पडेल, हे अतिशय महत्वाचं आहे माझ्या तरी मते. तर हा जो वेळ असतो हा कठीण चिवरदानाचा वेळ असतो. भगवान बुद्धाच्या कालखंडात सर्वात प्रथम 30 पावेयक भिक्षूंना बुद्धांनी कठीण चिवरदान घालण्याची अनुमती दिली होती. आणि या कठीण चिवरदानाचं महत्व भगवान बुद्ध विशाखाला अतिशय उत्तम पद्धतीने समजावून सांगतात. आणि हे आपण समजून घेतलंच पाहिजे दायकांनी. कधी कधी नावापुरते शब्द, कठीण शब्द लावल्याने कठीण चिवरही होत असं नाही. त्या कठीण चिवरदानामध्ये अनेक लोक म्हणतात की भंतेजी आम्ही वर्षवास समापन केलं तर आम्ही कठीण चिवरदान दिलं. कोणतंही कठीण चिवरदान जरी असेल, 100 दायक दायिका जरी असतील तरी कठीण चिवर हे एकच असते. मग किती अफाळ भिक्खू संघ का ना असो, तर हे कठीण चिवरदान फक्त एकच होत असते. आणि अश्विन पौर्णिमा ते या कार्तिक पौर्णिमेपर्यंतच दायक दायिका कठीण चिवरदान देऊ शकतात. हे वर्षातून एकदाच असते. असं चिवर तुम्हाला कधी दान देता येईल, पण कठीण चिवरदान जे आहे हे कठीण चिवरदान फक्त न फक्त एकच त्याच्यासाठी अट आहे की अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा, त्यानंतर अजिबात देता येत नाही. एकदा सकाळ सकाळची वेळ असते. भगवान बुद्ध असेच बसलेले असतात बोधिवृक्षाखाली. आणि बोधिवृक्षाखाली सकाळ सकाळचा पहाटेचा वेळ असतो. विशाखा सकाळी सकाळी तांदळाची खीर येते आणि बुद्धांकडे सकाळी सकाळी तांदळाची खीर येऊन दान करते. आणि दान केल्याबरोबर भगवान बुद्धाला प्रश्न विचारते, भगवान आपली जे विशाखा जे आहे हे विशाखा हा प्रश्न विचारते, भगवान आपण जे चिवर दान देतो त्याचं पुण्यकर्म किती होते भगवान, आणि जे कठीण चिवरदान आपण दान देतो त्याचं सुद्धा किती मोठं पुण्य होते. भगवान बुद्ध हे दोन्ही डिफरन्स समजावून सांगतात विशाखाला. विशाखा असते या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये विशाखा सारखी दायिका अजूनपर्यंत उदयास आली नाही. बुद्ध तिला मिगार माता म्हणून संबोधलं गेले. एखाद्या संघाची आई होण्यासाठी, कारण संघाची आई होण्यासाठी तशा संघाबद्दल विचार करणारे दायक उत्पन्न झाले पाहिजे. म्हणून 8 वर मागत असताना विशाखाने खूप विचारपूर्वक हे केलं. एवढं विचारपूर्वक केलं होतं की जाम विचारपूर्वक 8 वर मागितले होते. पण सर्वात आधी तर विशाखाने बोललीच फक्त की भगवान हे मला 8 वर मागायचे आहे, हे 8 वरची तुम्ही मला अनुमती द्या. आता अनुमती भगवान बुद्धांनी पहिले ऐकून घेतलं आणि त्याची कारण मीमांसा केली. का बरं असं प्रश्न उत्पन्न होत आहे तुझ्या मनात. म्हणून जेव्हा भगवान बुद्धांनी तिच्या चित्ताची चेतनेच्या अनुषंगाने संघाबद्दल जेवढा अपार श्रद्धा आणि अपार विचार दिसला, तेव्हा असं वाटलं बुद्धांना की हे जे विशाखा आहे हे संघामध्ये सर्वात मिगार माता म्हणजे आई सारखं ती त्या संघाला समजत आहे, लेकरासारखं समजत आहे. म्हणून तिला बुद्धांनी मिगार माता समजली. खऱ्या अर्थाने आम्ही बघू शकतो दायकांनो. आता कठीण चिवरदान भगवान बुद्ध समजावून सांगतात. काय कठीण चिवरदान समजावून सांगतात भगवान बुद्ध. अगं विशाखे, साधं चिवर दिलं तर किती पुण्य होईल आणि कठीण चिवरदानाचं किती पुण्य होईल. तर बुद्ध म्हणतात, अगं विशाखे, साधं चिवरदान दिल्याने पुण्यकर्म तर होईलच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण कठीणाचं दानाचं किती मोठं पुण्य होईल हे जेव्हा
ही जेव्हा समजावून सांगतात भगवान बुद्ध, तर बुद्ध म्हणतात, अगं विशाखे, हे पृथ्वी बघितली आहेस का म्हणतात. या पृथ्वीवर जे जे काही दान द्यायचे वस्तू असतील, आता पृथ्वीवर तर अनेक दान द्यायचे वस्तू आहेत. काय दान द्यायची वस्तू आहेत? बोधिवृक्ष आहेत, ते दान द्यायची वस्तू आहे. अष्टपरिष्कार दान देता येईल, चिवर दान देता येईल, औषधी दान देता येईल, पाणी दान देता येईल, वेसज्ज दान देता येईल, गिलानपच्च्या ज्यूस दान दे, असं कोणतंच हे नाही की तुम्हाला दान देता येणार नाही. विशाखे, अगं विशाखे, या पृथ्वीवरचं सारं दान एकत्र कर आणि कठीण चिवरदान, जेव्हा तुम्ही कठीण चिवरदान करता, तर त्या कठीण चिवरदानामध्ये तुमचा एक धागा जरी रोवणं, म्हणजे या पृथ्वी तलावर, हे पृथ्वी तलावर जरी हे एक दान असेल एका बाजूला, आणि या कठीण चिवरदानाचा एका धागा हे 5 पटीनं याचं पुण्यकर्म या भूतलावर असते. एवढं मोठं कुशल कर्म या फक्त कठीण चिवरदानाच्या याच्याने होते. आधी आधी आम्हालाही असं वाटायचं की कठीण चिवरदान नेमकं शब्दानं शब्द कठीणच असेल का बाबा. पण जेव्हा बघितलं, जेव्हा साहित्य आम्ही चाळतो, तेव्हा लक्षात येते की कठीण चिवरदान साधं हे कठीणच नाव नाही पडलं. या कठीण चिवरदानासाठी मी बघितलं की 24 तासामध्ये कापूस असते, रुई असते, त्या कापसाचं सूत विणतात चरख्यावर, आणि चरख्यावर सूत विणतात. सुताला विणल्यानंतर मग त्याला रंग दिला जातो. त्याला रंग दिल्यानंतर मग ते रंगाने ओलं झालेलं सूत असते, त्याला लाकडाचे ओंडके पेटवले जातात, आणि पेटवून त्याच्या उष्णतेने ते सारं जे सूत आहे ते वाळवलं जाते, आणि वाळवून ते सूत एक एक बाजूला काढून त्या सुताचं एक एक भाग हातमग तयार करून, म्हणजे हाताने ते चिवर शिवलं जाते, कोणत्याही मशिनीच्या आधारावर नाही. आणि हे सर्व प्रोसेस करण्यासाठी 24 तासाचा वेळ पाहिजे. आणि या 24 तासामध्ये हे कठीण चिवरदान शिवलं जाते. आणि ते सकाळी उठून सकाळी जसं चिवर शिवलं, संगाटी, अंतर्वास आणि चिवर, उत्तरासंग, हे सारं आपण हे चिवर आपण एकत्र करतो, आणि एकत्र करून मग ते सकाळी आपण काय केलं पाहिजे, ते दान करतो, आणि दान करून मग तेव्हा ते कुशल कर्म संपादित होतात. बघा दायकांनो, हे खऱ्या अर्थाने खूप कठीण आहे. आपल्या इथं सोपं नाही आहे. पण पारंपरिक देशामध्ये अजूनही बुद्धांच्या गुणांना मानणारे आहेत, ते अजूनही ही परंपरा सुरू ठेवत आहेत, अगदी सुरू ठेवत आहेत. आम्ही जेव्हा बांगलादेशाला गेलत तर बघितलं का, तिथं खऱ्या अर्थाने कठीण चिवरदान खूप महत्वाचं. मी तर धन्य झालो. आणि परमपूज्य रथ सादानंद महास्थवीर बनभंतेजी यांनी पहिल्यांदा इथून 52 वर्ष आधी या कठीण चिवरदानाची सुरुवात केली. आणि हे कठीण चिवरदानाची जेव्हा सुरुवात केली, तर बघितलं काय, ज्या वेळेस ते सुरुवात केली, तर दायकांनी पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा तर ते शिकायला थोडासा उशीर लागला. पण जेव्हा ते झालं, तर आजही ती परंपरा सुरू आहे. बुद्धाच्या कालखंडापासून ते सम्राट अशोकाच्या कालखंडापर्यंत ही कठीण चिवरदानाची प्रक्रिया सुरू होती. पण अलीकडे एवढी सारी प्रतिक्रांती झाली, त्याच्यातून एवढी सारी स्थित्यंतरे घडली, पण याच्यामुळे कठीण चिवरदान ही पद्धतच जणू काही आपल्याला दिसेनाशी झाली. परंतु प्रयत्न केला. आमचे अनेक आदरणीय भिक्खू संघ जेव्हा देशाविदेशात जातात, तेव्हा धम्म संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या प्रेरणेतून मला सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा कुठेतरी एक धम्माला चालना देणारी प्रक्रिया आपण तरी सुरू करूया. म्हणून हे कठीण चिवरदान त्यावेळेस मागच्या वर्षीपासून आम्ही सुरू केलं. बांगलादेशातून लोक असतील, थायलंडमधून लोक असतील, बर्मामधून लोक असतील, कुठून ना लोक असतील, त्या सर्व लोकांना बोलवून ही कठीण चिवरदानाची प्रक्रिया आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न सुरू आहे की ही परंपरा तशीच रुजत गेली पाहिजे. प्रयत्न हाही सुरू आहे की गुरु शिष्य परंपरेने जरी आज चंद्रपूर जिल्हा जरी होत असेल, तरी माझा हा उद्देश राहील, ही पत्रिका राहील
की आज चंद्रपूरला, उद्या नागपूरला, परवा अमरावती, यवतमाळ, असं करता करता आम्ही आपल्या विदर्भाचा पहिले विचार करूया. या विदर्भात सर्व ठिकाणी कठीण चिवरदानाचे कार्यक्रम रुजले पाहिजे, घडलेत पाहिजे. विशाखा एक शब्द पुन्हा विचारते, भगवान या कठीण चिवरदानाचं किती वेळात लाभ होऊ शकतो मला तुम्ही सांगा. तर बुद्ध म्हणतात, अगं विशाखे, एका सेकंदाचे 16 भाग कर आणि त्या 16 भागापैकी एक जो भाग असेल तेवढ्या कमी वेळामध्ये या कठीण चिवरदानाचं आपण जेव्हा दान देतो, या पुण्यकर्माचा, या कुशल कर्माचा एवढा कमी वेळात लाभ होत असते. म्हणून दायकांनो, मी नेहमी दायकांना सांगतो, कधीही विहारात येत असताना आपण काहीही करा, पण कमीत कमी एक पुष्प बुद्धांना दान तरी घेऊन देण्यासाठी या. नाही काही असेल ना द्यायसाठी तरी चालेल, पण एक तरी पाण्याची बॉटल तरी घेऊन या. नाही काही ते आणता येत असेल ना, आपल्या घरचं पाणी आणा. त्या बोधिवृक्षाला सुद्धा दान देता आलं पाहिजे, जेणेकरून आपली पारमिता परिपुष्ट होऊन आपण धम्मामध्ये उत्तम पद्धतीने धम्माचा अभ्यास करण्यासाठी हे कुशल कर्म तुम्हाला खूप लाभदायी ठरते. म्हणून अनेक दायक दायिका नेहमी म्हणतात की भंतेजी कठीण चिवरदान सांगा बघू, कठीण चिवरदानाचं कसं असते. कठीण चिवरदान दायकांनो अतिशय एवढं पुण्यक्षेत्र आहे की याची तुम्ही आम्ही कल्पनाच करू शकत नाही. आम्हाला वाटते फक्त की कठीण चिवरदान आहे, पण खऱ्या अर्थाने कठीण चिवरदान करत असताना दायक दायिका कठीण चिवरदानामध्ये जेव्हा सहभागी होतात तेव्हा त्यांच्या चित्ताच्या चेतना असतात. मागच्या काही वर्षाआधी आम्ही काही नागपूर, अमरावती, यवतमाळच्या या मागच्या वर्षी अनेक दायक दायिका आल्या. जेव्हा त्यांना मी कठीण चिवरदान पारंपरिक देशामध्ये जेव्हा ते शिवत होत्या तेव्हा त्यांच्या चित्ताचा मी अभ्यास करत होतो. अरे बापरे, आमच्या दायक दायिका. आणि आज त्यांची चित्ता चेतना एवढी बदलली की त्या स्वतःच हा कार्यक्रम उत्तम पद्धतीने घडवून आणत आहेत कठीण चिवरदानाचा. म्हणून दायकांनो, उपासक उपासिकांनो, आपणही आपल्या विहारात का होईना, छोटं का होईना, कठीण चिवरदानाचा कार्यक्रम नियोजित केला पाहिजे, जेणेकरून हे कुशल कर्म ह्या बुद्ध शासनाला पुढे नेण्यासाठी वृद्धिंगत झाले पाहिजे. एवढीच माझी मंगल कामना आहे तुम्हा सर्वांना. येणाऱ्या 2 आणि 3 नोव्हेंबरला बांगलादेशातून काही 71 दायक दायिका तिथून आणण्याचा प्रयत्न करतो आहे. मागच्या वर्षी केला होता दायकांनो प्रयत्न. असंख्य लोक आलेत. असंख्य जेव्हा एखाद्या मर्यादेपेक्षा जास्त लोक आलेत तर आमची सारांची ससे ओलपट होते. या वर्षी सुद्धा आम्ही विचार करतो आहे की त्याच्यापेक्षा चांगलं उत्तम करण्याचं. प्रत्येक वेळेस आमचं जे काही चुकामुका होत असतील तर आम्ही त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो, पण कठीण चिवरदान हे आम्ही प्रत्येक वर्षी निर्माण करण्याचा, प्रत्येक वर्षी घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमचे लहान लहान छोटे छोटे चिमुरडे, 10-10, 12-12 वर्षाचे चिमुरडे उपासिका सुद्धा या कठीण चिवरदानामध्ये सहभाग होत आहे. अनेक म्हातारे जरी काना असेल, शरीराने म्हातारे बरं का, वयाने अजिबात म्हातारे नाही, अगदी तरुण असलेले 20 वर्षाचे असणारे, ते सारे उपासक उपासिका या कठीण चिवरदानामध्ये ते सहभाग होत आहे. तर म्हणून मी सर्वांना आवाहन करतो, आपल्या महाराष्ट्राच्या असो तर महाराष्ट्र जिल्ह्याच्या बाहेर असो, आपल्या राज्याच्या इथं असो की राज्याच्या बाहेरील असो, आपल्या नगरातले असो की शहरातले, प्रत्येकाने या कठीण चिवरदानामध्ये यावं आणि या कठीण चिवरदानाचं कुशल कर्म तुम्ही दायकांना समजून घ्यावं. एखाद्या वेळेस या कठीण चिवराविषयी पुन्हा एकदा सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आजच्या या प्रसंगी हा जो पूर्ण महिना जो आहे हा सर्व कठीणाचा आहे, पवारणेचा आहे. या पवारणेच्या कार्यक्रमात, या कार्यात तुम्ही आम्ही सर्वांनी सहभाग दर्शवायचा आहे व आपले कुशल कर्म संपादित करून तुम्हा सर्वांना कुशल कर्म संपादित करून सद्धम्माचा लाभ होण्यासाठी हे उत्तम अवसर आहे. एवढेच मंगल कामना व्यक्त करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.